नमस्कार, मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज मी करणार आहे किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स या मूवीचा रिव्ह्यू मराठीमध्ये तुमच्यासाठी खास. तर हा किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स हा जो मूवी आहे तो त्याची सुरुवात जी होते ती म्हणजे जो आपला लाडका कॅरेक्टर आहे सीझर, जे आपण पहिल्या पार्टपासून पाहिलेलं आहे, ते कॅरेक्टरच्या मरणानंतर त्यानंतरची ती स्टोरी दाखवलेली आहे. तर त्यानंतर अनेक दशकांच्या नंतर काय घडतं फ्युचरमध्ये त्याबद्दलची ती स्टोरी आहे. आणि त्यामध्ये सीझरला आपण मिस करतो, पण सीझरचं जे कॅरेक्टर आहे ते एका वेगळ्या पात्राने घेतलेलं आहे आणि ते पात्र बघूनसुद्धा तुम्हाला सीझरची आठवण येऊ शकते. तर तेव्हा गोष्ट जी आहे ती चेंज झालेली आहे आणि तेव्हा असं दाखवलेलं आहे की हा जो एप्सचा जो कळप आहे, क्लब म्हणणार सॉरी, त्याचा जो कळप आहे, असे दोन वेगवेगळे कळप दाखवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तेव्हा तिथे जी मानव दाखवलेले आहेत, ह्युमन बिंग्स जे दाखवलेले आहेत ते बोलू शकत नाहीत आणि नीट कपडे घालत नाहीत किंवा त्यांना तेवढी बुद्धिमत्ता नसते असं दाखवलेलं आहे. आणि त्यावेळेला ते एप्स जे आहेत ते खूप त्याच्याहून पुढारलेले दाखवले, त्यांचं वर्चस्व दाखवलेलं आहे. तर तिथे स्त्रिया पुरुष लपून लपून जगत असतात असं दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर एक स्त्री ह्या आपल्या नवीन सीझरला दिसते, तेव्हाची पुढे ती स्टोरी जी आहे पुढे घडत जाते. आणि ती जी स्त्री आहे जी बोलू शकते, विचार करू शकते आणि ती हुशारही आहे, तर ती ह्या स्टोरीला पुढे घेऊन जाते. आणि त्यानंतर काय घडतं ते पाहण्यासाठी तुम्हाला हा पिक्चर पाहावा लागेल. तर ही होती थोडक्यात स्टोरी. आणि आता माझा रिव्ह्यू जर मला सांगायचा असेल तर ह्याच्यातले VFX चांगले आहेत. जे थ्रिलिंग सीन आहेत, ॲक्शन सीन्स आहेत, ते बघायला मजा येते. आणि स्टार्टिंगचा सीन आहे तोही खूप छान आहे. एंडिंगचे जे सीन आहेत तेही खूप छान आहेत. स्पेशली मला एंडिंगचे सीन खूप जास्त आवडले. पण पिक्चर 2 तास 15 मिनटाचा आहे, पण तो थोडासा मला बोर करणारा वाटला, म्हणजे थोडासा असा खेचल्यासारखा वाटला. म्हणजे काय माहिती, बऱ्याच लोकांनी त्या पिक्चरची कौतुक केलेलं आहे, पण मला तो एवढा नाही आवडला. ओके, सो हे माझं प्रामाणिक मत आहे. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला तो पिक्चर किती आवडतो. हा माझा रिव्ह्यू होता. तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा वाटला ते तुम्ही नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर तुम्ही हा पिक्चर स्वतः पाहिलेला असेल तर तुमच्याही कमेंट्स नक्की येऊ द्या. थँक्यू सो मच. जर रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.